नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, यश फक्त त्यांनाच मिळतं जे योग्य वेळेची वाट पाहत बसत नाहीत, तर स्वतःची वेळ स्वतः बदलतात. पण त्यासाठी सर्वात आधी स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ वृषभ राशीसाठी खूप महत्त्वाचा आहे. वृषभ राशी 1 ते 31 जानेवारी 2026 हा नवीन वर्षाचा पहिला महिना कसा असेल वृषभ राशीच्या लोकांसाठी. मागच्या वर्षाचे सगळे विसरून जा, आता सगळे नवीन सुरू होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपलं आरोग्य, शिक्षण, प्रेम संबंध, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय या सर्व गोष्टींमध्ये जानेवारी 2026 मध्ये कोणते सकारात्मक आणि नकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात होऊ शकतात हे आपण जाणून घेणार आहोत. हे राशी भविष्य जन्म राशी चंद्र राशी वर आधारित आहे. मित्रांनो, वृषभ राशीचा स्वामी शुक्र जानेवारीच्या सुरुवातीला अष्टम 8व्या भावात स्थित आहे. म्हणूनच 13 जानेवारी पूर्वी थोडी कमजोरी, थकवा किंवा इम्युनिटी कमी वाटू शकते. पण 13 जानेवारी नंतर शुक्र भाग्यस्थानात प्रवेश करेल आणि तेव्हापासून तुमचं आरोग्य खूपच उत्तम असेल. विद्यार्थ्यांसाठी जानेवारीच्या सुरुवातीचे काही दिवस गोंधळाचे राहू शकतात, पण मध्य जानेवारी नंतर बुध ग्रह 9व्या भावात प्रवेश केल्यावर अभ्यासात स्पष्टता येईल, मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकाल, परीक्षा असल्यास उत्तम यश तुम्हाला मिळेल. प्रेम संबंधाच्या बाबतीत जानेवारीच्या सुरुवातीला थोडे गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण जसजसा हा महिना पुढे जाईल तशी समज वाढेल आणि नात्यात स्थैर्य येईल. संयम ठेवा, संवाद ठेवा, सर्व काही हळूहळू नक्की सुधारेल. 16 जानेवारी पूर्वी जीवनसाथीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, पण 16 जानेवारी नंतर जीवनसाथीच्या करिअरमध्ये भाग्याची साथ मिळेल आणि एकत्र मिळून मोठ्या योजना करण्याचे योग आहेत. मित्रांनो, शनी ग्रह लाभस्थानात आहे आणि कोणतीही साडेसाती किंवा ढय्या नाही, म्हणूनच भाग्य पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. करिअरमध्ये राहू 10व्या भावात असल्यामुळे स्मार्ट वर्क केल्यास मोठी प्रगती दिसून येणार आहे. IT, AI, टेक्निकल, एडिटिंग, रिसर्च, राजकारण, आयात निर्यात या क्षेत्रामध्ये असणाऱ्यांसाठी हा काळ खूपच शुभ आहे. व्यवसायातही मध्य जानेवारी नंतर चांगले बदल दिसतील. तुम्ही या जानेवारीत उपाय करू शकतात. रोज सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करा, रोज हनुमान चालिसाचे पठण करा, याने तुम्हाला लाभ वाटेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.